मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पद सोडत नव्या चक्राकार पद्धतीने निघणार सूत्रांची माहिती। जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाल्यास अनुसूचित जमातींचा महापौर, महायुतीकडे अनुसूचित जमातीचा नगरसेवकच नसल्याची माहिती। महायुतीचे नवनिर्वाचित नगरसेवक करणार शक्ती प्रदर्शन, भाजपा शिवसेनेचे विजयी नगरसेवक करणार एकत्र नोंदणी, कोकण भवनात जाऊन गट स्थापनेची अधिकृत नोंदणी करणार। मुंबई महापालिकेच्या महापौराचा फैसला दिल्लीत होणार, भाजपा शिवसेना नेत्यांची दिल्लीत बैठक, राहुल शेवाळे, अमित साटम उपस्थित असणार। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान, शिंदेंनी जास्त जागा लढल्याने युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम, केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी मांडली भूमिका। 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची, विश्वसनीय नेत्यांची जय महाराष्ट्रला माहिती। मुंबईत महापौर महायुतीचाच होईल, अमित साटमांनी दिल्लीत व्यक्त केला विश्वास। महापौर महायुतीचाच होणार असं ठरलंय तर मग सौदेबाजी का सुरू आहे, संजय राऊतांचा थेट सवाल। मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करू नका, शिंदेंच्या भूमिकेमुळे दिल्लीतल्या भाजप पक्षश्रेष्ठींचे निर्देश, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। समाधान सरवणकरांनी पराभवाचं खापर भाजपवर फोडलं, भाजपच्या टोळीमुळेच माझा पराभव झाल्याचा आरोप, भाजपतल्या एक टोळी पैशांसाठीच काम करत असल्याचा दावा। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर विभागात वॉचडॉग ठेवलेत, भाजपा नगरसेवकांचे फोन टॅप केले जात आहेत, संजय राऊतांचा गंभीर आरोप। शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर अमित ठाकरेंची टीका, 5 स्टार हॉटेलमधील नगरसेवकांमुळे पर्यटकांना फटका, हॉटेलमधल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे सर्वसामान्य त्रस्त, अमित ठाकरेंची पोस्ट। संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुंबई महापौर निवडीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। मनसेकडून मुंबई महापालिकेत गटनेत्याची निवड, मनसे गटनेतेपदी यशवंत किल्लेदार, राज ठाकरेंकडून नियुक्ती। नितीन नवीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, दिल्लीत भाजपा मुख्यालयातल्या कार्यक्रमाला मोदी शहांचीही उपस्थिती। नितीन नवीन माझे बॉस, मी त्यांचा कार्यकर्ता, नवीन यांची तारीफ करताना मोदींचं वक्तव्य। दाओसमध्ये आतापर्यंत 8 कंपन्यांसोबत 6,70,00,000 कोटींचे करार, राज्यात 1,74,000 नव्या रोजगारांच्या संधी येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। झेडपी पंचायत समिती निवडणुकीतल्या 50% आरक्षण मर्यादा उल्लंघन प्रकरण, सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, निवडणुकीच्या तोंडावर सुनावणी, साऱ्या राज्याचं सुप्रीम कोर्टाकडे लक्ष। वंचित नंतर आता काँग्रेसची झेडपी पंचायत समिती निवडणुकीसाठी नवी आघाडी, प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन आघाडीशी हात मिळवणी। संभाजीनगरात भाजपा शिवसेना युतीसाठी हाय व्होल्टेज बैठक, मध्यरात्रीपर्यंत चालली बैठक, बैठकीमध्ये दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते सहभागी। तपोवन परिसरातल्या प्रस्तावित वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती, राष्ट्रीय हरित लवादाचा नाशिक महापालिकेला दणका। महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पडणार पाऊस, आतापर्यंत 8 कंपन्यांसोबत 6,70,00,000 कोटींचे करार। यंदाच्या जीडीपी उसळीनंतर आर्थिक गती मंदावणार, आगामी 2 वर्षांकरता IMFचा अंदाज। चिलीच्या जंगलात आग, आगीत 19 जणांचा मृत्यू, तब्बल 50,000 जण बेघर, आगीवर अद्याप नियंत्रण नाही।
उद्यापर्यंत निर्णय घेण्याचा बांगलादेश मंडळाला आयसीसीचा इशारा. भारतातील T20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याकरता उद्यापर्यंतची दिली मुदत. भारतीय क्रिकेटर्स वाघोबाच्या दर्शनासाठी पेणच्या जंगलात. कर्णधार सूर्यासह प्रमुख खेळाडूंनी लुटला जंगल सफारीचा आनंद.